नमस्कार मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आमदार सुमित वानखेडे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राला भूषणावह आणि अनुकरणीय ठरणारी शिष्यवृत्ती योजना आर्वी नगर परिषदेने सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत अनाथ, दिव्यांग, एकल पालक व आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना सरसकट दरमहा 500 रुपये शिष्यवृत्ती देण्याचा उत्कृष्ट निर्णय घेण्यात आला आहे। ही माहिती नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने व शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष गौरव जाजू यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। पालक आणि गरजू विद्यार्थी ज्यांना खूपच आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही हे 500 रुपये पर विद्यार्थ्यांना योजनेमार्फत आम्ही ही योजना राबवणार आहे। ही शिष्यवृत्ती योजना नगर परिषद निधीमधून राबविल्या जाणार असून नगर परिषद द्वारा संचालित प्रायमरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता आहे। याकरिता सर्वप्रथम 200 विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या निवड चाचणीत पात्र ठरणाऱ्या 200 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम सरळ जमा होणार आहे। अत्यंत पारदर्शकपणे याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष गौरव जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली। जे आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी आहेत व एकल पालक विद्यार्थी आहेत, एकल पालक म्हणजे ज्यांना आई आहे किंवा वडील आहे असे विद्यार्थी, त्यांची आपण एक चाचणी परीक्षा घेऊन त्या प्रकारची यादी शाळेतून मागवून आपण त्यांना सुद्धा 500 रुपये त्यांच्या खात्यात सरळ वरती करण्यात येणार आहे। त्यांना सुद्धा 500 रुपये शिष्यवृत्ती आपण देणार आहे। अशा आपण सध्या एकूण 200 कमाल 200 विद्यार्थ्यांकरता ही शिष्यवृत्ती योजना इथे आज आपण ठरवलेली आहे। नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांनी पटलावर ठेवलेल्या या विषयाला नगरसेविका खान मेहताब खान युसुफ यांचे अनुमोदन होते। आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा हा विषय असल्यामुळे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला। अनाथ, अपंग, एकल पालक तथा आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना यातून आर्थिक लाभ मिळणार असून त्यांच्यातील शिक्षणाची गोडी वाढवणार आहे। विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती तर मिळणारच आहे, याशिवाय नगर परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना दुहेरी लाभ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा हा निर्णय असल्यामुळे सर्व स्तरातून याचे स्वागत होत आहे। या पत्रकार परिषदेला सभापती अजय कटकमवार, जगन गाठे, संजय थोरात, लवेश गलोले, शुभांगी गाठे, नगरसेवक देवीदास साठे, शहर भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, अरसलान खान आदी उपस्थित होते। नगर परिषद निधीमधून शिष्यवृत्ती योजना राबविणारी आर्वी नगरपालिका ही एकमेव नगर परिषद असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा याचे अनुकरण झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना, होणारी व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।